नमस्कार मित्रांनो. कुण्या राजाची गतोर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते कबीर मृण्मयीला म्हणत असतो, किती चांगले दिवस होते ना ते, 2 आणि 2 4. तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर आत्ता पण तसेच दिवस आहेत चांगले. तेव्हा कबीर म्हणतो, नाही मृण्मयी, तो कबीर कुठेतरी हरवलाय. जबाबदारीचं ओझं, सत्याचा शोध या सगळ्यात हरपून गेलाय. तेव्हा तो आता चांगला माणूस नाही राहिला, कमी पडतोय तो चांगला माणूस. तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर वा लहानपणी माझे आई बाबा कुठे गावाला जायचे तेव्हा मला इथे सोडून जायचे. मी इथे कायम राहायचे, परंतु तू कधीही मला स्पर्श केला नाही. त्यामुळे मला तुझ्यातील हे गुण खूप आवडतात आणि मला माहीत आहे तुझ्या मनात खूप प्रेम आहे, पण तू बोलून दाखवित नाही. पण प्लीज आज तुला बोलावं लागेल बरं का, आज बोलशील ना? तेव्हा कबीर म्हणतो, काय बोलायचंय आता? तर मृण्मयी लगेच कबीरला मिठी मारते आणि म्हणते, मला आय लव्ह यू म्हणशील? आणि ती कबीरला आय लव्ह यू असे म्हणत असते. मात्र कबीर हा खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, प्रेम आहे हे माहिती आहे ना, मग म्हणायचं काय त्यात? बोलून काय दाखवायचं? तर लगेच मृण्मयी म्हणते, काय झालंय कबीर? आता तर आपलं लग्न झालंय, मग अशी टाळाटाळ का करतोय कबीर तू? मात्र आता कबीरला काय बोलावं हे काही सुचत नसतं. तेव्हा गुंजा इथे रूममध्ये झोपलेली असते. तिला अचानक असा जळाल्यासारखा वास येतो. तर गुंजा म्हणते, काय जळतंय? असा वास कुठून येतोय? मग ती रूममध्ये बघत असते, मात्र तिथे काहीच जळालेलं नसतं. मग ती म्हणते, मी बाहेर बघून येते. तर आता इथे मृण्मयी कबीरला म्हणत असते, कबीर मला खरं सांग, तुला बरं वाटत नाहीये का? तुला कसलं टेन्शन आलंय का? तर लगेच कबीर म्हणतो, टेन्शन? कसलं टेन्शन? तर इथे गुंजा बाहेर हॉलमध्ये आलेली असते आणि म्हणत असते की नेमकं वास कुठून येतोय. मग ती दरवाजा उघडून बाहेर अंगणात जाऊन बघते. तर कबीर आणि मृण्मयीच्या रूममध्ये जो AC लावलेला असतो त्या AC मधून धूर निघत असतो. तर लगेच गुंजा म्हणते, अरे बापरे, हे तर सायबा आणि मृण्मयीताईच्या रूममध्ये लावलेलं मशीन आहे ना थंड हवेचं, त्यातून धूर निघतोय. आता काय करायचं? सायबाला उठवायला जाऊ का? मग लगेच गुंजा पळतच मृण्मयी आणि कबीरच्या रूमजवळ येते, पण म्हणते, काय करू गुंजा, दार वाजवू का? परंतु या वेळेला जर त्यांना डिस्टर्ब केलं तर साहेबाला खूप राग येईल. मग काय करू? आईंना उठू का? पण नको नको, घराला जर आग लागली तर काय करू? असे म्हणून गुंजा तिथेच विचार करत असते. तर इथे आतमध्ये मृण्मयी कबीरला विचारत असते, कबीर तुझ्या मनात नेमकं काय आहे ते मला बोलून तरी टाक तू. मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते, पण तू माझा अपमान करतोयस. मला माहिती आहे कबीर, तुझा स्वभाव वेगळा आहे, म्हणून मी पुढाकार घेते आणि तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते. तर कबीर लगेच म्हणतो, माझ्या मनात एक गोष्ट सलते मृण्मयी, आणि मला तुला ती सांगता येत नाहीये. तर लगेच मृण्मयी म्हणत असते, पण तू मला सांग ना, काय गोष्ट आहे तुझ्या मनात? तर आता हे सर्व बोलणे बाहेरून गुंजाने ऐकलेले असते. तर गुंजा म्हणते, देवा डोंगरोबा, साहेबा सगळं सांगून तर टाकणार नाही ना मृण्मयीताईंना? आणि शेवटी गुंजे, तू साहेबाच्या आयुष्याचं वाटोळं केलंस ना? असे आता गुंजा इथे मनाशीच म्हणत असते. तर आतमध्ये कबीरला मृण्मयी जाब विचारत असते. तेव्हा कबीर म्हणत असतो, आपल्या लग्न होण्याआधी ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना, त्यामुळे मी हे मधुचंद्र या गोष्टी करण्यासाठी सध्या प्रिपेअर्ड नाही. तेव्हा आता लगेच हे सर्व बोलणे बाहेरून गुंजाने ऐकलेले असते. तर मृण्मयी म्हणत असते, कबीर हे सर्व तुम्हाला कालपर्यंत सांगायला हवं होतं. तू लग्नासाठी प्रिपेअर्ड नाहीये म्हणजे? तर लगेच कबीर म्हणतो, नाही मृण्मयी, मी लग्नासाठी प्रिपेअर्ड नाही असं नाही म्हणत. मी फक्त एवढंच सांगतोय तुला, मला थोडा वेळ हवाय. त्यामुळे आता सध्याला मला एकट्याला राहायचंय. तर आता असे म्हणून कबीर लगेच बाहेर दरवाजा उघडण्यासाठी रूमच्या दरवाजाजवळ येतो. तर गुंजा रूमच्या दरवाजा बाहेरच उभी असते. आता गुंजाला इथे पाहिल्यानंतर कबीरला मात्र खूप राग येतो. तो गुंजाला म्हणतो, तू इथे काय करतेस? आमचं बोलणं ऐकतेस चोरून? आता तू हे पण करणार आहे का? तुला नक्की हवंय तरी काय? तर लगेच मृण्मयी ही बाहेर आलेली असते आणि मृण्मयी म्हणते, गुंजा काय मूर्खपणा लावलायस तू? तेव्हा गुंजा म्हणते, अहो मृण्मयी ताई, तुम्ही तरी माझं ऐकून घ्या. तर लगेच मृण्मयी म्हणते, काय ऐकून घेऊ? आधी कबीरने डोकं फिरवलं आणि आता तू? काय चालू आहे या घरात ना, मला नेमकं कळतच नाहीये. तुझं बरं नव्हतं तेव्हा मी तुझी एवढी काळजी घेतली, तुला या रूममध्ये घेऊन आले, पण आज काय झालंय? आजही तुला इथे यायचंय का? आणि आज तुझी रूम ठीक नाहीये का? तर लगेच तेवढ्यात आतमधून ACचा जोरात आवाज येतो. तर कबीर म्हणतो, काय झाले? अरे बापरे. तर आता मृण्मयी ही खूप घाबरलेली असते. तर लगेच गुंजा म्हणते,
हो, हेच सांगण्यासाठी मी इथे आले होते. तर इथे आता कबीर लगेच एसीचं बटन बंद करतो. त्यातून पूर्ण धूर निघत असतो आणि त्याचा मोठा स्फोट झालेला असतो. तर गुंजा म्हणते, हो, हेच सांगण्यासाठी मी इथे आले होते. मला वाटलं घरात कुठे आग बीग लागेल, उगाच काहीतरी होईल म्हणून मी इथे आले होते. नाहीतर मी दुसरं काही काम नव्हतं माझं इथे. आणि दरवेळेस माझ्याबरोबर असंच का होतं मला तेच कळत नाही. दरवेळेस मी काहीतरी चांगलं करायला जाते, पण सगळे कबुली जबाब मलाच का द्यावे लागते मला हेच कळत नाही. सॉरी, मला माफ करा, पण मी जरा जास्तीच बोलून गेले. पण मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. असे म्हणून आता गुंजा तिथून निघून जायला लागते. तर लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा, उगच बोलले ना मी तुला, सॉरी. परंतु गुंजा मात्र तिथे थांबत नाही, लगेच तिच्या रूममध्ये जाते. तर मृण्मयी कबीरला म्हणते, उगच बोलू ना आपण गुंजाला, तिने तर घर जळण्यापासून वाचवण्यासाठी हे सर्व केलं ना. तर इथे आता गुंजा रूममध्ये जाऊन झोपलेली असते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर गुंजा उठते आणि म्हणते, एवढ्या रातच्याला कोण आलं असेल, कोण दरवाजा वाजवते. मग गुंजा दरवाजे उघडते तर कबीर तिथे आलेला असतो. तर गुंजा म्हणते, साहेबा, तुम्ही या वेळेला इथं असणं बरोबर नाहीये. तर लगेच कबीर म्हणतो, कुणासाठी बरोबर नाहीये. मग गुंजा म्हणते, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या घरासाठी. तर लगेच कबीर म्हणतो, हो का, मी तुझा गुन्हेगार आहे ना. बरोबर आहे ना गुंजा, बोल ना गुंजा, आहे ना मी तुझा गुन्हेगार. तर लगेच गुंजा म्हणते, काय बोलताय साहेबा तुम्ही. त्यावर कबीर म्हणतो, हो, मी तुझा गुन्हेगार आहे, कारण मी सतत तुला बोलत असतो, तुझा रागराग करत असतो, तुला सारखं सारखं टोचत बोलत असतो. कारण एखाद्या काट्याप्रमाणे तू सारखी माझ्या मनात टोचत असते, सलत असते. परंतु असा काटा जो मी कधीही उपटून फेकू शकत नाही. तू एक असं विष आहे जे मी गिळूनही घेऊ शकत नाही आणि बाहेर जर फेकलं तर खूप अवघड होऊन बसेल. असं सर्व काही घडतंय माझ्यापासून. मी मृण्मयीला लहानपणापासून ओळखतो. मृण्मयी माझी चॉईस आहे आणि तू माझं नशीब आहे. आणि दोघींमध्ये मला एकीलाही सोडता येत नाही. नेमकं काय करू ना मला काही सुचत नाही. असे आता कबीर गुंजाला ओरडून सांगत असतो आणि म्हणतो, हे सगळं नियतीने घडवून आणले, यात माझी काय चूक आहे. तू या घरात आली, आमच्या घरच्यांच्या अगदी जवळ झाली, पण मी मृण्मयीबरोबर लग्न केलं याच. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा, तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. तुमची बायको म्हणून मी या घरात आले, पण मी तुमच्या घरची तुळसच कायम राहिले. तेव्हा कबीर म्हणतो, हीच चूक केली आहे मी. पण नियतीने माझ्याशी खेळलेला हा डाव मला कळत नाहीये. मग मी संतापतो, पण मी तुझ्यावर चिडतो. परंतु हा सगळा संताप नियतीने मांडलाय माझ्यासमोर. मला कळत नाही आता मी नेमकं काय करू. गुंजा, हरलोय मी माझ्या आयुष्यात, असे आता तो गुंजाला म्हणत असतो. तेव्हा गुंजा म्हणते, नाही साहेबा, तुम्ही हरला नाही आहात. जी मुलगी तुम्हाला आवडत नाही तिला तुम्ही या घरात घेऊन आला, तिच्यासाठी काय काय करता. जिच्यावर तुमचं प्रेम नाही तरी तिला आसरा दिला, एवढं कोण करेल. एक चांगला व्यक्तीच करतो ना. तर लगेच कबीर म्हणतो, पण हे सगळं शेवटी खोटं बोलूनच करतोय ना मी. एक सच्चा पत्रकार आज त्याच्या आयुष्यात खोटं बोलतोय, सतत खोटं बोलतोय. तिचं मृण्मयीवर खूप प्रेम आहे, पण आज मृण्मयीबरोबर दोन प्रेमाचे शब्द मोकळे मी बोलू शकत नाही. का? कारण डोळे बंद केले ना तुझा चेहरा दिसतो मला. मी जरी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण तुझी काळजी वाटते. तू घराबाहेर पडली ना तर अशी जीवाला धडकी लागते. तू कुठे असशील, काय करत असशील. पण तुझ्या आईला मी जे काही वचन दिले ना ते मला सारखे सारखे आठवत असते. कसं विसरू हे सगळं मी, सांग ना गुंजा तूच. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा, तुम्ही खरंच चांगला माणूस आहे म्हणूनच माझ्यासाठी एवढं करताना. तेव्हा कबीर म्हणतो, तू ज्याला चांगला माणूस म्हणते ना तो स्वतःच्या चांगुलपणाच्या ओझ्याखाली दबतोय. आणि वा सगळ्यांना सत्य समजेल ना तेव्हा कोण मला चांगला माणूस म्हणेल, सांग ना गुंजा. असे म्हणून आता लगेच गुंजाचा हात हातात घेतो. आता गुंजा ही कबीरकडे बघत असते. तीही कबीरच्या हातावरती हात ठेवणार असते, मात्र तिला काही सुचत नसते. तेव्हा गुंजा म्हणते, आभाळ बरसलं, मोकळं झालं, आता जावा मृण्मयीताईंकडे. तेव्हा कबीर म्हणतो, नाही गुंजा. तेव्हा गुंजा म्हणते, जे बरसलं ना ते समद माझ्या मनात झुरपलं, ते तसंच बसलं, ते मला कायम प्रेम देत राहील. मला ठाव आहे तुम्ही चांगला माणूस आहे. तेवढ्यात आता मृण्मयी गुंजाच्या रूमचा दरवाजा उघडते आणि बघते तर कबीर आणि गुंजाने हातात हात दिलेला असतो. आता हे बघून मृण्मयीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेच गुंजा पाठीमागे वळून बघते तर मृण्मयी असते. गुंजा म्हणते, मृण्मयीताई तुम्ही. आता मात्र कबीरही खूप घाबरलेला असतो, कारण मृण्मयीने कबीरला
गुंजाच्या हातात हात देत बघितलेलं असतं. आता मृण्मयी त्याला काय जाब विचारणार हे त्यालाही सुचत नसते. मग लगेच गुंजा म्हणते, मृण्मयीताई तुम्ही? तर लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा तू थांब, मला कबीरशी बोलायचे. आणि आता मृण्मयी कबीरला काय जाब विचारणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये मायाने मृण्मयीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, मृण्मयी रात्री तुझ्यात आणि कबीरमध्ये. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, अगं मम्मा असं काय विचारतेस तू? तर लगेच माया म्हणते, काय झालं मृण्मयी, सगळं ठीक आहे ना तिथे? आता मात्र मृण्मयीच्या मम्माने तिला असा प्रश्न विचारल्यानंतर मृण्मयीचे डोळे भरून आलेले असतात. आता ती मायाला सर्व काही सांगणार तर नाही ना? तर इथे उमेर हा कबीरला म्हणत असतो, तुमच्यासारख्या सच्च्या माणसांना ना नीट खोटं सुद्धा बोलता येत नाही. आता मात्र कबीर खूपच भडकतो आणि म्हणतो, हो नाही बोलता येत खोटं, कारण मी गुन्हेगार आहे. इथे मृण्मयीला कसं समजावून सांगायचं आणि गुंजाला डोंगरवाडीला कसं सोडायचं हे कळत नाहीये मला. मी फसलो या सगळ्यात आणि मी मृण्मयीला न्याय नाही देऊ शकत असे तो आता उमेरला सांगत असतो. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.